सातत्याने डुमरे नावाचे माजी नगरसेवक या ठिकाणचे ठाण्याचे अन्याय अत्याचार करत आहे. यांचं स्वतःचं असलेलं घर बळकावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. यांचा असणारा एक छोटंसं गाळा होता, त्या गाळाही हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण फक्त एवढंच की हा व्यक्ती पूर्वी त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता. ड्रायव्हर म्हणून कामाला असताना त्या ठिकाणी कमी रुपयामध्ये जास्तीत जास्त अधिकचं काम करून घ्यायचं आणि इतर जे लोक त्यांचे विरोधक आहेत त्यांना दम देण्यासाठी याला सांगायचं. अशा पद्धतीने चुकीचे काम या माध्यमातून करायला लावल्यामुळं हा कंटाळून तिकडनं काम सोडलं आणि काम सोडल्यानंतर हॅरेसमेंट चालू झाली. तू माझ्या इथं परत कामाला ये, नाहीतर मी तुला बरबाद करून टाकेल. आणि त्या पद्धतीचं त्यांनी केलंय. परंतु जेव्हा आमच्या समाजाकडे हा विषय आला त्यानंतर आम्ही त्याच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी डीसीपीकडे फिर्याद दिली, निवेदन दिलं, सगळं काही झालं. परंतु त्यांना राजकीय प्रेशर आल्यामुळं त्यावेळेला गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आणि ह्याच्यामध्ये विशेष करून जे पाटील म्हणून आहेत, सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील या ठिकाणचे प्रभाग समिती माजीवाडा आमचे, त्यांनी ह्याच्यावर बर्डन आणलं. ह्याच्याच घरावर कारवाई करायसाठी 2 वेळा परस्पर कारवाई केली. तर त्यालाही सहआरोपी करावं म्हणून आम्ही आता मागणी करणार आहोत. आणि या ठिकाणी पोलिसांकडनं ज्या वेळेला आम्हाला मदत मिळाली नाही तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाऊन 156(3) प्रमाणे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने 315 व 319 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता आमची गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती असणार आहे की अशा व्यक्तीला पुन्हा तुम्ही उमेदवारी देऊ नये आणि याला पक्षातनं बडतर्फ करावं आणि यांना तात्काळ अटक करण्यासाठी उपाययोजना करावी. ही विनंती आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. जर का त्यांना तात्काळ अटक झाली नाही तर हा व्यक्ती आपल्या कुटुंबासहित या ठिकाणी कमिशनर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार आहे आणि समाज याच्या संगती उभा असणार आहे. एक ग्रुप फोटो पाहिजे, थोड़ा पाठीमागे, थोड़ा एक मिनिट पीछे.